आजचे जे जेनझीज आहेत, ते समर्थांकडून काय शिकतील? किंवा म्हणजे म्हणजे ते काय शिकतील समर्थांकडून? त्यांना तुम्ही काय सांगाल? छोटे-छोटे असे उपदेश समर्थांचे, जे त्यांच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करू शकतील? आज तुम्ही पाहता की लाईक वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्रीज हां. इन टर्म्स ऑफ बुक सेलिंग ती आहे सेल्फ डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, राईट? वर्कशॉप्स असतात, केवढी पुस्तकं आहेत आज मार्केटमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, राईट? हं. सो समर्थांनी एक इतकं ब्युटिफुल आणि होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक स्ट्रक्चर क्रिएट केलंय की त्यांनी एकाही गोष्टीला मागे सारली नाहीये. लाईक या 3 गोष्टींवर जर एखादा माणूस काम करेल ना, लाईक नियमाने, निश्चयाने, राईट, तो व्यक्ती म्हणजे त्याच्यासाठी खरंच सगळ्या गोष्टी अचीव्ह करणं हे खूप सोपं होऊन जातं. बिकॉज तुम्हाला अचीव्ह करण्यामध्ये जगामुळे तर अडथळा येतातच, पण सगळ्यात मोठा जो अडथळा असतो तो तुमच्या मनामुळे असतो, मनावर ताबा नसल्यामुळे असतो, राईट? सो समर्थांनी त्यांच्या आचरणातून शिकवलं की विशेष करून तरुणांनी, सगळ्यांसाठीच आहे परंतु विशेष करून तरुणांनी 3 गोष्टींवर रोज काम केलं पाहिजे. पहिलं म्हणजे मन, राईट? मनासाठी समर्थांनी काय केलं तर मंत्र मेडिटेशन, राईट? सो मंत्र हा संस्कृत वर्ड, ह्याचं मन म्हणजे माइंड, त्र मीन्स दॅट विच लिबरेट्स द माइंड, म्हणजे मनाला जो मुक्त करतो क्षुल्लक विचारांपासून, नेगेटिव्हिटी पासून, राईट, लेझीनेस पासून, प्रोक्रॅस्टिनेशन पासून, जो मनाला मुक्त करतो दॅट इज मंत्र, राईट? सो समर्थ मंत्र मेडिटेशन करायचे, एकूण 6 तास करायचे. पण आम्हाला तेवढं नाही, किमान आपण 20-25 मिनिटं करू शकतो सुरुवातीला, राईट? सो भगवंतांचं आपण जेव्हा नाव घेतो त्याने आपलं मन शुद्ध होतं. दॅट इज मंत्र फॉर माइंड. ओके. दुसरी गोष्ट, आता बुद्धी वाढवण्यासाठी, बुद्धीला तीक्ष्ण करण्यासाठी ग्रंथांचा आणि शास्त्रांचा आदर घेतला पाहिजे, राईट? तो संतांनी ग्रंथ दिले आहेत, तुकोबरायांचे अभंग आहेत, समर्थांचे मनाचे श्लोक आहेत, राईट? अशा अनेक ग्रंथ आहेत, माऊलींची ज्ञानेश्वरी आहे. सो ह्या ग्रंथाचा आधार घेतला पाहिजे. जेव्हा आपण शास्त्र वाचतो तेव्हा आपली बुद्धी तीक्ष्ण होते, राईट? आणि तीक्ष्ण बुद्धीने आपण योग्य विचार घेऊ शकतो. तुम्हाला माहितीये, म्हणजे बघा, प्रत्येक सिगरेट पिणाऱ्या माणसाला माहिती असतं की सिगरेट पिणं हे चुकीचं असतं, तरीही तो पितो. म्हणजे अलीकडे अशी पद्धत होती की स्मोकिंग किल्स, राईट? पण आता तर फोटो सकटच येतं तरी माणसं घाबरत नाहीत. त्यांना माहितीये की नाही करायचंय तरी ते करतात. का? बिकॉज विवेक शून्य आहेत. विवेक त्यांना आधार देत नाही. त्यांचं मन हे त्यांच्या विवेकापासून अधिक शक्तिशाली आहे, बलवान आहे, राईट? म्हणून विवेकाला मनापेक्षा अधिक श्रेष्ठ केलं पाहिजे. आणि ते कसं करता येतं? स्क्रिप्चर्सचा अभ्यास करून. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक शक्ती. त्यासाठी समर्थ सूर्य नमस्कार घालायचे. मग आपण वर्कआउटला, जिमला जाऊ शकतो किंवा स्वतः सूर्य नमस्कार घालू शकतो, राईट? सो दिस इज कम्प्लीट होलिस्टिक डेव्हलपमेंट. ही 3 गोष्ट साधल्याने मनुष्य आयुष्यात मागे राहूच शकत नाही. तो जो कोणत्याही क्षेत्रात असेल तो यशस्वी होणारच. आताचा जो लाईफस्टाईल आहे, तो लाईफस्टाईल बघता हे सगळं इम्प्लिमेंट करता येईल का त्या जनरेशनला? का येणार नाही? तुम्ही अडचण काय आहे ते सांगा. हाऊ शुड दे स्टार्ट? म्हणजे आता समर्थांबद्दल जर जाणायचं असेल कोणाला, तर ते कुठलं बुक पासून त्यांनी सुरू केलं पाहिजे? ग्रेट क्वेश्चन. सो अनेक असे बायोग्राफीज असतात, राईट, जे समर्थांच्या शिष्यांनी लिहिले, बट आपल्याला डायरेक्ट खोलमध्ये जायला नको, राईट? आपण एक छोट्या छोट्या पुस्तकापासून, जी एक संक्षिप्त चरित्र असतं, ते आपण वाचू शकतो, राईट? आपल्या या सुंदर पॉडकास्टचा तुम्ही जे कार्य तुम्ही करत आहात त्याचा लोक आधार घेऊ शकतात. बिकॉज काळानुसार लोकांची शिकण्याची पद्धत सुद्धा बदलते. सो इफ पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन रीडिंग, हरकत नाही, चालेल. असल्या पॉडकास्ट त्यांनी बघितलं पाहिजे. त्याने होईल असं की त्यांना या महान विभूतींबद्दल कळेल, राईट? आणि तेव्हा त्यांचं चरित्र घडेल. समर्थ रामदास, जसं आपण समर्थ रामदासांना ऍज अन इन्स्पिरेशन बघतो, तसं ते कोणाला इन्स्पिरेशन म्हणून बघत होते? समर्थांचे आराध्य दैवत आहे श्रीराम, पण त्याच्याहूनही अधिक प्रिय त्यांना मारुती राय आहे. असं का? म्हणजे आता तुम्हाला पीएम मोदीला भेटायचं आहे, ठीक आहे? आता तुम्ही इंडिव्हिज्युअली जर प्रयत्न कराल तर तुम्हाला त्यात फार अडचण येणार आहे, राईट? पण पीए तुमचे खास मित्र झाले, ठीक आहे? ते तुम्हाला थेट त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन जाऊन बसवतील, राईट? सो समर्थ हे मारुतीच्या वशिलेने रामरायांपर्यंत पोहोचतात, म्हणून मारुती त्यांना हा अधिक प्रिय आहे. म्हणून त्यांनी त्या समाजात 16व्या शतकात मारुती रायांचा आदर्श घालून दिला. तरुणांना त्यांनी हे बजावून सांगितलं की मारुती रायांसारखं व्हा. मारुती राय म्हणजे बुद्धिमतां वरिष्ठम
भक्तिमतां वरिष्ठम आणि सकट शक्तिमतां वरिष्ठम. ओके.